नमस्कार. अनेक वेळा वास्तू परीक्षण करताना एक प्रश्न कॉमनली विचारला जातो, तो म्हणजे आमच्या मुलांचा हट्टीपणा खूप वाढला आहे. वय लहान असून देखील घरातलं कुठलंही मेजर डिसिजन घ्यायचं म्हटलं की मुलांचा हस्तक्षेप हा असतोच. मुलांमध्ये बॉसिंग नेचर वाढलं आहे. आता तसं बघायला गेलं तर हे सर्व फॅक्टर्स ना घरातल्या एन्व्हायरमेंटवर पण डिपेंड करतात. पण आपलीच मुलं असतात, त्यांना वेळेप्रसंगी काय योग्य काय अयोग्य याची जाणीव करून पण तितकंच गरजेचं आहे. आणि सोबतच मुलांना वेळेप्रसंगी घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचा धाक असणं पण तितकंच गरजेचं आहे. आता हा झाला एक सिनारिओ. दुसरा सिनारिओ म्हणजे जर मुलांचा हट्टीपणा दिवसेंदिवस वाढत असेल तर तुमच्या घराची एक दिशा चेक करा. आता मी नेहमी दिशा चेक करा सांगतो, यावेळेला दिशेसोबत जागा पण चेक करा. मुलं झोपता कुठल्या जागेत आहे, कुठल्या दिशेत आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि याचसोबत तुम्ही जर तुमचं मूल दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिम म्हणजेच साऊथ वेस्ट और साऊथ वेस्ट या 3 दिशांमध्ये झोपत असेल ना, तर मुलांमध्ये मॅच्युरिटी लवकर येते. पण ही मॅच्युरिटी बाहेर एक्सप्रेस होताना हट्टीपणा म्हणून एक्सप्रेस होते. आता यावर उपाय काय, तर मुलांची झोपण्याची जागा बदला. त्यांना नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेत शिफ्ट करा. त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या हट्टीपणामध्ये नक्कीच चेंज झालेलं तुम्हाला जाणवेल. आणि हा चेंज जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा त्यांना ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजेच पूर्व आग्नेय या दिशेत शिफ्ट करा, जेणेकरून त्यांना करिअरवर फोकस करता येईल. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.